Praise the Lord. Praise the Lord. I want to thank God one more time for this beautiful day. आणि या सुंदर अशा दिवसासाठी पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देत आहे. Every day is planned by God. आणि प्रत्येक दिवस हा देवानं प्लॅन केलेला आहे. And God knows what this day is going to bring to us. आणि देवाला माहिती आहे की हा दिवस आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे. And today we all are gathered on this way. Let us meditate the word of God. आणि आज जसं आपण एकत्र या दिवसामध्ये जमलेलो आहे तर देवाच्या वचनामधून आपण मनन करणार आहे. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. Gracious, loving Heavenly Father, we want to thank you for this beautiful day. कृपाळू आणि प्रेमळ पिता तुला धन्यवाद देत आहे या दिवसासाठी. Lord, you make this day a fresh day for us. आणि प्रभू आजचा दिवस तो आमच्यासाठी ताजा तवाना तू कर. We want to enjoy everything that you kept for us. आमच्यासाठी जे ठेवलायस त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. From morning till night we go to bed. आणि सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. You keep on speaking to us. तू आमच्याशी बोलत राहा. May your word fill our hearts. आणि तुझे शब्द आमचं अंतःकरण भरू दे. Today as we meditate from the word, आणि आज जसं वचनातून आम्ही मनन करणार आहे. you open our ears. तो आमचे कान उघड. You open our eyes. आमचे डोळे तू उघड. Open our hearts. आमचे अंतःकरण तू उघड. May your word आणि तुझे शब्द be sown in our heart. आमच्या हृदयामध्ये पेरणी होऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद पिता. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. God always wants to give us the best. आणि देवाला नेहमी आपल्याला एक उत्तम देण्याचे पाहत आहे. His plans are always better than our plans. आणि त्याचे जे प्लॅन्स आहेत ते नेहमी आमच्यासाठी खूप असं उत्तम आहे. Of course, the society which is surrounding us may be bad. आणि आमच्या भोवती जे समाज आहे ते कदाचित वाईट असू शकतो. Maybe we are going through one more time a tough time. आणि आपण कठीण समयामधून जात असो. And this is the second phase, what we can say, that we are going through this pandemic period. आणि या कोरोनाच्या दुसऱ्या दौरामधून आम्ही जात आहे. Whatever it is, but our God is always good God. आणि काही सुद्धा असू दे आमचा देव खूप चांगला देव आहे. He always thinks the best and good for us. तो नेहमी आमच्यासाठी उत्तम आणि चांगला असं योजना करतो. So let us not worry about this pandemic time, म्हणून या कोरोनाबद्दल आपण घाबरू जायचं नाहीये. but let us focus on God. तर आपण देवावर लक्ष केंद्रित करूया. You know that God wants to give us all the needed things on time. आणि आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी उत्तम त्या वेळेमध्ये द्यायचं देव पाहत आहे. Yes, sometimes we feel that God is not giving us our needs on time. आणि कधी कधी आपल्याला वाटते की आपली गरज देव योग्य त्या वेळेमध्ये देत नाहीये. In Romans 8:32 Bible says, आणि रोमकरास पत्र 8 आणि 32 मध्ये सांगत आहे, He who did not spare his own son ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून ठेवला नाही and gave up him for us all, आणि आपल्या सर्व करिता तो समर्पण केलेला आहे, how he will not also along with him graciously give us all things freely. तोच त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. So God wants to give us all things freely म्हणून देवाला आपल्या सर्व मोकळीकीने द्यायचं आहे. because he gave his only begotten son. कारण त्यानं आपले एकुलता एक पुत्र आपल्याला दिलेला आहे. The highest gift, the greatest gift what we can have today, आणि सर्वात उत्तम असं जे आपल्याला दान देवानं आपल्याला दिलेलं आहे, that is Jesus Christ himself. आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. But why we don't get, sometimes our needs are, sometimes our prayers are not answered on right time. पण आपली गरजा किंवा आपली प्रार्थना योग्य त्या वेळेमध्ये याचं उत्तर आम्हाला का मिळत नाहीये. Today we will study it from the word. आणि आज आपण या वचनातून आपण पाहणार आहे. Let us learn how to walk with God. आणि आपण पाहणार आहे की देवाबरोबर आपल्याला कसं चालायचं How आहे. to walk in His time. आणि त्याच्या वेळानुसार कसं चालायचं आहे. Yeah, let us not run ahead of God's time. देवाच्या वेळेच्या पुढे आपल्याला पळायचं नाहीये. Let us not stop behind. किंवा त्याच्या मागेही आपल्याला चालायचं नाहीये. Let us continue with God. आणि आपण सतत देवाबरोबर असणं गरजेचं आहे. Numbers chapter 13 verse 1. आणि गणना 13 आणि 1 वचनामध्ये पाहणार आहे. Today we are going to read a lot of scriptures. आणि आज आपण खूप वचन वाचणार आहे.
so that we can understand God's plan in our life. याकरिता आपल्याला की नाही देवाची जी योजना आपल्यासाठी आहे ती आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. Numbers chapter 13 is a very beautiful chapter. आणि गणना याचा 13वा अध्याय हे खूप चांगला असा धडा आहे We can आपल्यासाठी. learn lot of things from this chapter. आणि या अध्यायामधून आपण खूप काही शिकू शकतो. So Numbers 13 verse 1 onwards. आणि गणना याचा 13वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण पाहणार आहे. What it says here. आणि इथं काय सांगत आहे? And the Lord spake unto Moses, saying, परमेश्वर मोशेला म्हणाला, Send thou men, that they may search the land of Canaan, which I give unto the children of Israel. Of every tribe of their fathers shall you send a man, every one a ruler among them. मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव. या त्यांच्या वाडवडिलांचा प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठव. प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. And Moses, by commandment of the Lord, sent them from the wilderness of Paran. All those men were heads of the children of Israel. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठविले. ते सगळे पुरुष इस्रायल लोकांचे प्रमुख होते. So God told Moses आणि या ठिकाणी परमेश्वर मोशेला म्हणत आहे to send 12 main leaders to go and see the promised land. आणि कनान देशाला तू 12 अशी लोक तू पाठव जे जाऊन त्या देशाला पाहून येतील. So now already they left Egypt. आणि ते मिसर देश सोडलेले आहे. Now they are very close to the promised land. आणि ते वतन देशापाशी खूप जवळ आलेले आहे. They could see the beautiful land with their own eyes. आणि ते स्वतःच्या नेत्रानं ते सुंदर असं ते दृश्य पाहू शकत होते. All of them, the lakhs of people were enjoying the sight of the promised land. आणि वतन देशाचं जे सुंदरता होते ते लाखो लोक पाहत होते. And very soon they came to this place. आणि खूप लवकर त्या ठिकाणी त्यांनी पोहोचले होते. God told a very simple instruction. आणि देवानं खूप असं साधा सूचना त्यांना दिलेली To होती. send 12 people so that they can see the land and bring the best things from that land. तर तू 12 लोक असं तुझ्या लोकांतून पाठव, ते ती जमीन बघतील आणि चांगली गोष्ट त्यातून घेऊन येतील. And verse 4 onwards, we see a list of people who went to the promised land. आणि 4व्या वचनापासून आपण पाहतोय की कोण ते लोक होते जे वतन देशामध्ये गेले So होते. let us now directly go to verse number 21. आता आपण सरळ 21व्या वचनामध्ये जाणार आहे. So they went up and searched the land from wilderness of Zin unto Rehob, as men came to Hamath. मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाताच्या वाटेवरील रहोबा पर्यंत देश हेरले. So 12 people, they searched the whole land. आणि 12 जे लोक होते ते पूर्ण जमीनला त्यांनी हेरून पाहिलेले आहे. They went from mountain to mountain, city to city, and villages to villages. आणि ते डोंगरातून डोंगरांमध्ये गेले, शहरातून शहरात, गावामधून गावामध्ये गेलेले होते. As they went on, they were very, very happy and they were enjoying that place. आणि जसं ते रानातून जात होते, त्या देशातून जात होते, ते खूप आनंद घेत होते. So 400 years they lived as slaves. आणि 400 वर्ष त्यांनी गुलाम म्हणून राहिलेले होते. They were in the mud, in those pits. They for all the 4 generations. आणि ते 4 पिढीमध्ये त्यांनी त्या खड्ड्यात होते, त्या चिखलात राहत होते. They were making bricks after the bricks. ते वीट बनवत होते. But now पण आता they are going to have their own land, आता त्यांची स्वतःची जमीन त्यांना मिळणार होती. where the rivers are there, जिथं नद्या आहेत, where the jungles are there, जिथं जंगल आहे, where the beautiful and tasty fruits and flowers are there. जिथं फुलं आहेत आणि जिथं सुंदर असे चवीदार असं फळ मिळणार होते They त्यांना. are going to possess it. आणि ते त्यांना मिळणार होते सगळं. God has already promised to them that He will give them the land which flows with milk and honey. देवानं त्यांना वचन दिलेलं जे जमीन मधून दूध आणि मध येणार आहे ते जमीन मी तुला देणार आहे. Now they are just standing near that promised land. आणि त्या वतन देशासमोर त्यांनी थांबले होते. And after 40 days, आणि 40 दिवसानंतर all these 12 spies, they came back to Moses. आणि जे 12 लोक होते ते परत मोशे जवळ आले. Verse number 25. आणि 25वा वचन पाहूया. And they returned from searching of the land after 40 days. ते देश फिरून ते 40 दिवसांनी परत आले. Yeah. So, verse number 26. And they went and came to Moses and to Aaron and to all the congregation of children of Israel and to the wilderness of Paran, to Kadesh, and brought back word unto them and unto all the congregation, and showed them the fruit of the land. आता 26 वचन आपण पाहणार आहे. ते हे पारण रानातील कादेश येथे मोशे
अहरोन व इस्रायलचे सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशातली फळे दाखवली. And they told him and said, we came unto the land whither thou sentest us, and surely it flows with milk and honey, and this is the fruit of it. ते मोशेला म्हणाले की ज्या देशातून तू आम्हाला पाठवले त्या देशात आम्ही गेलो, त्या खरोखरच दूध मधाचे प्रवाह वाहत आहे, तेथील हे फळ आहे. See how they started now reporting about that land. आणि ती आता त्या देशाबद्दल त्याची मोशेला सांगत होते. And they said, yes, truly, it's a land where milk and honey is flowing. आणि ती खरोखर म्हणली की तिथे दूध मधाचे प्रवाह वाहत आहे. And they showed them fruit. आणि त्याची त्या देशातली फळं त्यांना दाखवली. There is one verse we didn't read. It says, आणि एक वचन आपण वाचलेलं नाहीये. it says like this, आणि ते असं म्हणत आहे, they brought a cluster of grapes, आणि द्राक्षाचं वेळ तिने घेऊन आलेला आहे, they tied it to a pole, आणि ते एका खांबाला बांधलेले होते, and two people were carrying it. आणि ते घेऊन येण्यासाठी दोन लोक त्याला घेऊन येत होते. That the cluster of the grapes was very huge. आणि ती द्राक्षाचा जो वेळ होता तो खूप मोठा होता. Two people have to carry it with the poles. त्याला घेऊन येण्यासाठी दोन लोकांची गरज लागत होती. Can you imagine how fertile was that land? तुम्ही विचार करू शकता की किती सुपीक तो जमीन होता. Here when we go to market to buy grapes, या ठिकाणी जेव्हा आपण द्राक्ष आणण्यासाठी जेव्हा मार्केटला जातो, the shopkeeper will hold one cluster with two fingers and he will put in a paper. तो दुकानदार फक्त तो आपल्या दोन बोटामध्ये तो द्राक्षाचं उचलतो आणि आपल्या पेपरमध्ये टाकतो. But this one, two people have to carry on their shoulder. पण तेच जो द्राक्ष होता त्या दोन लोकांना उचलावं लागत होती. Such a huge cluster of grapes. आणि एवढा मोठा ढांप होता त्या द्राक्षाचा. Such a rich land. आणि खूप सुपीक अशी जमीन होती. And after traveling for 40 days, आणि 40 दिवस प्रवास केल्यानंतर and they told in one sentence, आणि एका वाक्यामध्ये त्यांनी मोशेला they सांगतात, said truly that land is flowing with milk and honey. खरोखरच तो जमीन दूध आणि मधानं भरलेला आहे. Just imagine you go to world tour for 40 days, तुम्ही फक्त विचार करा, देशाचा प्रवास करण्यासाठी तुम्ही 40 दिवसासाठी जाता and when you come back, आणि ज्यावेळेस तुम्ही परत येता, how do you report? तुम्ही त्याचं वर्णन कसं करता? You will enjoy, you will be telling it here, for years you will be speaking about your tour. आणि ते प्रवासाबद्दल तुम्ही 40 जे दिवस तुम्ही प्रवास केलेला आहे तुम्ही वर्षानुवर्ष सांगत राहता. But these people, पण हे जे लोक होते they traveled 40 days. ते 40 दिवस त्यांनी प्रवास केलेले But होते. in one sentence they are talking good about that land. पण त्या जमिनीबद्दल फक्त एका वाक्यामध्ये त्यांनी चांगलं They सांगत said, आहे. yes, the west milk and honey is there. होय, तिथं फक्त दूध आणि मधाचा प्रवाह आहे. In one sentence. आणि एका वाक्यामध्ये बोलली. But see, in the next following 5 sentences, they are complaining about that land. पण त्याच्यानंतर जे 5 वाक्य आहेत त्या जमिनीबद्दल तक्रार करत आहे. One sentence, good things. 5 verses, bad things. एका वाक्यामध्ये चांगली गोष्ट सांगली आहे, पण त्यानंतर जे 5 वचन आहेत फक्त तक्रार केलेली आहे. Verse number 28. आणि आता 28 वचन आपण पाहणार It आहे. says, nevertheless, the people be strong and dwell in the land, and the cities are walled and very great, and moreover we saw the children of Anak there. त्या देशाची रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशही आम्ही पाहिले. The Amalekites dwell in the land of the south, and the Hittites and the Jebusites and the Amorites dwell in the mountains, and the Canaanites dwell by the sea and by the coast of Jordan. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात, डोंगराळ प्रदेशात हिती, यबुसी आणि अमोरी हे राहतात, आणि समुद्र किनाऱ्यावर यार्देन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. See, God told them that He will give the best thing. आणि देवाने त्यांना सांगितले की तुम्हाला उत्तम अशी गोष्ट देणार आहे. Why these people didn't see good thing in the land? मग ह्या लोकांनी त्या जमिनीमध्ये चांगली गोष्ट का पाहिली नाही? God says that is a good land. देव सांगते ती चांगली जमीन आहे. God says it flows with milk and honey. आणि देव सांगते त्यातून दूध आणि मधाचा प्रवाह वाहत आहे. When God gives, I told you initially He wants to give us the best. ज्यावेळेस देवाला आपल्याला द्यायचं असतं ते उत्तम असं देण्याचं पाहतो. But these people couldn't see the good things. पण या लोकांनी चांगली गोष्ट पाहू शकली नाही. They are complaining. आणि ते तक्रार करत आहेत. Was the land so bad? तो जमीन खरंच चांगला नव्हता का? Was there only
bad things were there? का तिथं फक्त वाईट गोष्टी भरून होते? Of course, what they are telling here in these two verses, that is true. हो, जे 2 वचनांमध्ये जे त्यांनी बोलले होते ते खरं आहे. Yes, giants are there. हा, तिथं बलशाली लोक आहेत Yes, they are very strong people. आणि ते खूप धिप्पाट अशी लोक होती. But they are not talking good about the land, but they are talking about the bad of the land. पण त्या जमिनीची चांगली गोष्ट सांगत नव्हती, तर जमिनीची वाईट गोष्टी सांगत होती. They brought an evil report. आणि ते चुकीचं त्यांचा सूचना घेऊन आली होती. So 10 people are complaining about that land. आणि त्यातले 10 लोक ते त्या जमिनीबद्दल चुकीचं बोलत होते. Even though that is a good land, they couldn't see it. तो चांगला जमीन असून सुद्धा ते पाहू शकले नाही. Where they failed. आणि त्यांनी कुठं अपयश ठरले? My dear people, माझे प्रिय लोक हो, today we may be having the same kind of nature. आपल्यामध्ये सुद्धा त्या प्रमाणेच वृत्ती असू शकतो. God has given us the best things. आणि देवाने आपल्याला उत्तमाचं उत्तम दिलेलं आहे. God has given us best family, best people, best church. आणि आपल्यासाठी उत्तम असं कुटुंब दिलेलं आहे, उत्तम असं मंडळी दिलेलं असेल. But we may be complaining. तरी सुद्धा आपण त्याचं तक्रार करू Oh, शकतो. this is not good, that is not good, that is like this is like this. आपण असं म्हणत असणार, हे असं आहे, हे तसं आहे, हे असं नसतंय. But when God gives, He gives the best. पण जे देव देतो तो आपल्याला उत्तम देतो. But why we have complaints? पण का आपण तक्रार करत असतो? Why these 10 people, 10 spies had complaints against the same land? काय हे जे 10 लोक होते त्यांनी तक्रार घेऊन आले होते? Let's read one verse, Matthew 12:34. आणि मत्ते 12:24 आपण वाचणार आहे. Matthew 12:34. आणि मत्ते 12:34 आपण वाचणार आहे. Lord Jesus is saying something very serious in आणि this प्रभू verse. येशू ख्रिस्त खूप काय तर गंभीर असं गोष्ट सांगत आहे. O generation of vipers, how can you being evil speak good things? For out of the abundance of heart the mouth speaks. ओ सापांच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कसा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखवाटे निघणार. See, they are not speaking good of the land. ते त्या जमिनीबद्दल चांगलं बोलत नाहीये. It is not that that land was bad, असं नाहीये की तो जमीन खराब होता. but when we see this verse, पण ज्यावेळेस आपण हा जो वचन पाहतो, Jesus says, out of the abundance of the heart, the mouth speaks. आणि जे वचनामध्ये सांगितलेलं आहे, कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखवाटे निघणार. Yes, their hearts were filled with evil things. आणि जे त्यांचे अंतःकरण होते ते वाईट गोष्टीनं भरून होते. That's why they are speaking about evil. म्हणून ते जे वाईट आहे ते सांगत होते. Of course, good and bad, both were there in the land. होय, चांगला आणि जे वाईट होते दोन्ही गोष्टी त्या जमिनीमध्ये होती. But if our hearts are good, पण जर आपलं अंतःकरण जर चांगलं असेल, if our hearts are filled with good things, आणि जर आपलं अंतःकरण चांगल्या गोष्टीनं जर भरून असेल, we see only good things. तर आपण फक्त चांगल्या गोष्टी पाहणार. We see only good, we speak only good आणि things. आपण फक्त चांगल्या गोष्टी बोलणार. So, evil is in our hearts, not outside. तर जे वाईट गोष्ट आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये आहेत, बाहेर नाहीये. We may be in any city or in any place, we have to appreciate those things. आपण कुठल्याही शहरामध्ये असू दे, कुठल्याही जागेमध्ये असू दे, तर त्या गोष्टींना आपण प्रोत्साहन करणं गरजेचं We आहे. may be in any office. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये असा, We need to appreciate those places. तर त्या गोष्टींचा आपण वावा करणं गरजेचं We आहे. need to see the good things in that office. आणि त्या ऑफिस मधले चांगली गोष्टीकडे आपण पाहणं गरजेचं आहे. See the good things in the people around us. आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चांगल्या लोकांकडे आपण पाहणं गरजेचं आहे. When it is possible. आणि हे कधी शक्य आहे? If we are filled, if our hearts are filled with good things. जर आपलं अंतःकरण चांगल्या गोष्टीनं भरलेलं असेल तरच होणार. So these people failed to see good of the land आणि हे लोक जे जमिनीतले जे चांगली गोष्टी आहेत ती पाहण्यासाठी अपयश ठरले, because their hearts were filled with evil. कारण त्यांचं अंतःकरण हे वाईट गोष्टीनं भरलेलं होतं. In Luke chapter 6 verse 45, आणि लोक हे जर 6 अध्याय आणि 45 वचनामध्ये सांगत आहे. Luke 6:45, लोक हे जर 6 अध्याय आणि 45 वचनामध्ये सांगत आहे. a good man out of the good treasure of his heart brings forth that which is good, and an evil man out of his evil treasure of his heart brings forth that which is evil, for of the abundance of heart his mouth speaks. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भंडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखवाटे निघणार. Today can we ask ourselves a question? आज आपण आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो का? How many times we speak good about the people? लोकांबद्दल आपण किती वेळा चांगला बोलतो? How many times we speak good about the church where we attend? ज्या ठिकाणी आपण मंडळीला जातो त्या मंडळीबद्दल आपण किती चांगलं बोलतो? How many times we speak good about our close dear ones? आणि आपल्या जवळच्या लोकांबद्दल आपण किती वेळा चांगलं बोलतो?
if we are failing, जर आपण अपयश ठरत आहे if we have only complaints against our close people, आणि आपल्या जवळच्या लोकांबद्दल नुसतं आपल्या जर तक्रार असतील, where is the fault? मग चूक कुठं आहे? I am not telling that they are 100% correct. मी म्हणत नाही की ते लोक 100% चांगले असतील. I am not telling that your office is 100% good. मी म्हणत नाही तुमचं ऑफिस 100% बरोबर असतील. There may be both, good and bad, both may be there. त्या ठिकाणी दोन्ही वाईट किंवा चांगली गोष्टी असू शकतात. But we are God's people. पण तरी सुद्धा आपण देवाचे लोक आहे. We need to search the good of the land. त्या जमिनीची जी चांगली गोष्ट आहे ती पाहणं आपल्याला We गरजेचं आहे. need to look at the good things in the lives of the people. आणि लोकांच्या जीवनामध्ये असणारी जे चांगली गोष्टी त्याकडे आपण पाहणं गरजेचं Let आहे. us talk good things about them. आणि त्यांच्याबद्दल चांगली गोष्ट आपण बोलूया. It is possible only when our hearts are filled with good. हे शक्य तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस आपलं अंतःकरण चांगल्या गोष्टीनं भरलेलं I असेल. didn't say this. The Lord Jesus himself is telling us here. मी स्वतः बोलत नाही तर प्रभू येशू ख्रिस्त इथं वचनाद्वारे बोलत आहे. In Proverbs chapter 15 verse number 7, आणि नीतिसूत्र 15 आणि 7 मध्ये सांगितलेलं आहे. what the Bible says here. आणि इथं वचन काय म्हणत आहे? Proverbs 15:7. नीतिसूत्र 15 आणि 7वं वचन आपण पाहणार आहे. The lips of the wise spread knowledge, not so the hearts of the fools. ज्ञानाची वाणी विद्येचा प्रसार करते, मूर्खाचे हृदय स्थिर नसते. See, when the lips of the wise people spread knowledge. आणि ज्ञानाची वाणी विद्येचा प्रसार करतात. So our words shows our knowledge. आणि आपले जे शब्द आहे ते आपला जो ज्ञान आहे ते प्रगट करतो. Yeah, how much wise or how much that person has knowledge, how we will come to know. We will come to know by his words. एक मनुष्य किती ज्ञानी हे समजून घेण्यासाठी फक्त त्याच्या शब्दानं आपण त्याला ओळखू शकतो. Yes, it is not by his dress. त्याच्या कपडे पोशाखनं आपण His पाहू words, शकत नाही. his words. त्याचे शब्द. 12 people went to see the land. आणि ती जमीन पाहण्यासाठी 12 लोक गेले होते. 40 days they went from place to place. 40 दिवस त्यांनी एका जागेवरून दुसऱ्या जागे ठिकाणी गेले They होते. saw the rivers. त्यांनी नदी पाहिले They saw the lakes. आणि त्यांनी जे तलाव आहे ते पाहिले They saw the beautiful jungles. आणि चांगला जो जंगल होता ते पाहिले They ate the best fruits. आणि त्या जमिनीचे चांगले फळ त्यांनी They खाल्ले ate the best food. आणि चांगलं भोजन त्यांनी खाल्ले. All the 12 enjoyed the 40 days of their आणि tour. 12 जण होते ते 40 दिवस त्यांनी प्रवास करून ते आनंद घेतले. But 10 people saw only bad things. पण फक्त 10 लोक ते फक्त त्या जमिनीतले वाईट गोष्टी पाहिले. 10 people spoke only evil things. आणि 10 लोक नेहमी नुसतं वाईट बोललेले आहेत. They are filled with unbelief in their hearts. आणि अविश्वासाने त्यांनी भरलेले होते. You know, they filled their heart with best food. त्यांनी त्यांचे जे पोट होते ते चांगल्या भोजनाने भरलेले होते. Yes, even if you see Numbers 11 and 12, God gave them quails, God gave them best food there. आणि गणना याचा 11 आणि 12 अध्याय जर वाचला तर देव तिथं त्यांना चांगलं भोजन दिलेले आहे, चांगले कपडे दिलेले आहेत. They filled their heart with best things. आणि त्यांनी ते आपले जे अंतःकरण ते चांगल्या गोष्टीनं भरून घेतलेले होते. But they filled their heart with evil things. पण आपले अंतःकरण ते वाईट गोष्टीनं भरून घेतलेले होते. That's where we fail. या ठिकाणी आपण अपयश ठरतो. We care more about our stomach, but we don't care about our heart. आपण नेहमी आपल्या पोटाची काळजी घेत असतो पण आपल्या अंतःकरणाची काळजी कधीच घेत नाही. Let us fill our hearts with good thoughts. तर आपल्या जे अंतःकरण ते चांगल्या गोष्टीनं आपण भरून घेऊया. Yes, but they neglected to feed their hearts, पण ते आपले जे अंतःकरण आहे ते त्यांना भरवण्यासाठी त्यांनी अपयश ठरले. which is next to the belly. जे पोटाजवळ आहे. How can we forget that both are so close, but we forget heart? हे दोन्ही गोष्टी एक जवळ आहेत पण आपण नेहमी अंतःकरण विसरून जातो. So these are the people who saw miracles done by the Lord God by Moses. हेच ते लोक होते जे देवानं मोशेद्वारे चिन्ह चमत्कार केलेले पाहिले In होते. Egypt, Moses did 10 mighty miracles. आणि मिस्र देशामध्ये मोशेनं 10 असे खूप चिन्ह चमत्कार केले होते. And even other than that, he even turned the staff into snake. आणि त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची काठी ह्याला सापामध्ये बदलून घेतलेली They होती. saw all these things, हे सर्व गोष्टी त्यांनी पाहिलेले होते but they could not understand God. पण ते देवाला समजून घेऊ शकले नाही. So sad it is. खूप दुःखद गोष्ट आहे.
Today we go to church for many years. आणि खूप वर्षाहून आपण चर्चला जात असतो We hear God's word every time. आणि प्रत्येक दिवशी आपण देवाचं वचन ऐकत असतो God does the best things in our lives. आणि देव आपल्या जीवनामध्ये उत्तमाचं उत्तम गोष्ट करत असतो. Bible says that God loads us daily with benefits. आणि वचन सांगत आहे की देव आपल्याला दररोज चांगल्या गोष्टीनं भरत असतो. But why still our hearts are so hard? पण का आपला अंतःकरण अजून कठीण आहे? Why we are why we are failed to fill our hearts with good? आणि चांगल्या गोष्टीनं आपलं अंतःकरण भरण्यासाठी आपण अपयश का ठरत असतो? Why we are failing to speak good about the people? आणि लोकांबद्दल चांगल्या बोलण्यासाठी आपण अपयश का ठरतो? It's very serious sin. आणि हे खूप कठोर किंवा खूप मोठा पाप आहे. See, they are very close to the land. पहा त्यांनी खूप त्या जमिनीपाशी खूप जवळ होती. But what happened? पण त्या ठिकाणी काय घडलेलं We आहे will see today. आणि आज आपण पाहणार आहे. But where they failed? आणि कुठल्या ठिकाणी त्यांनी अपयश ठरलेले आहे? They were looking at Moses. ते मोशेकडे पाहत होते. They were looking at Moses. ते मोशेकडे पाहत होते. Every time they need something, they looked at Moses. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांना काय गरज होते त्यांनी मोशेकडे पाहिलेले होते. Moses gave, they said, good Moses. आणि मोशेने ज्यावेळेस त्याला चांगले दिले त्यावेळेस त्यांनी मोशेला चांगले म्हटले. Moses didn't give, they started blaming Moses. आणि ज्यावेळेस मोशेने त्याला काही दिलं नाही तर त्यांनी मोशेला दोष देत होते. They wanted to stone Moses. ते असे विचार केले की मोशेला दगड मार करून मारावं. They always looked at their leader. ते फक्त त्यांनी आपल्या जे लीडर होते त्याकडे पाहत होते. But they failed to look at God. पण त्यांनी देवाकडे पाहण्यासाठी अपयश ठरलेले होते. That's why their hearts are filled with evil things. म्हणून त्यांचं अंतःकरण वाईट गोष्टीनं भरलेलं आहे. That's why whenever problem rose, they ran to Moses. म्हणून ज्यावेळेस त्यांच्यामध्ये समस्या उत्पन्न होत होती त्यांनी मोशेकडे पाहत होते. And what they did for 400 years? मग 400 वर्ष त्यांनी काय केलेले होते? What they did? आणि त्यांनी काय केले होते? Every time they wanted to go back to Egypt. नेहमी त्यांनी मिस्र देशामध्ये जाण्यासाठी पाहत होते. It is so sad thing that they are looking promised land. ही खूप दुःखद गोष्ट आहे की त्यांनी आपलं वतन देशाकडे पाहत होते. And they are fighting with Moses. They say, we want to go back to Egypt. आणि ते मोशेवर लढत होते आणि म्हणत होते की आम्हाला पुन्हा त्या मिस्र देशामध्ये जायचं आहे. Good thing is very close to them. आणि चांगली गोष्ट खूप जवळ होतं त्यांच्या जवळ. The best thing is in their hands. आणि त्याच्या हातामध्ये उत्तमाचा गोष्ट होतं. But they don't want it. They want to go back to the life of slaves. पण त्यांना ती गोष्ट आवडत नव्हतं तर त्यांना त्या गुलामीच्या देशामध्ये पुन्हा जायचं होतं. See how our heart will deceive us. आणि बघा आपलं अंतःकरण आपल्याला कसं फसवतो. What they did these 400 years? आणि या 400 वर्ष त्यांनी काय केलेले? They worked very hard. ते खूप कष्ट केलेले आहेत. They were very hard working people. आणि खूप कष्ट करणारे लोक आहेत. Whole day make bricks. पूर्ण दिवसभर ते नुसतं वीट बनवत होते. Time to time eat food. वेळोवेळ जेवायचं And sleep. आणि झोपायचं. Hard working. कष्ट करायचं, Eating. जेवायचं And sleeping. आणि झोपायचं. So they want such kind of life. आणि त्यांना अशा प्रकारचे जीवन त्यांना पाहिजे होतं. They don't want to fulfill God's plans. आणि देवाचं जे वचन होते ते पूर्ण करून पाहत नव्हते. They want to live a slaveful life. आणि त्यांना हिने गुलामीचं जीवन जगायचं होतं. A life of slaves. आणि जे गुलामीचं जीवन आहे ते त्यांना जगायचं होतं. Canaan was fertile land filled with fruit, vegetables, crops, rivers and lakes. आणि कनान जो देश होता, जो जमीन होता, हा सुपीक जमीन होतं ज्यामध्ये फळ होती, फुलं होती आणि नद्या आणि तलाव ते नव्हते. But their hearts were filled with evil पण things. त्यांचं अंतःकरण जे होते ते वाईट गोष्टीनं भरलेले होते. My dear people, in our hearts, if our hearts are filled with evil things, we cannot see good around us. जर आपले अंतःकरण जर वाईट गोष्टीनं भरले असेल तर आपल्या अवतीभोवती चांगली गोष्टी आपण पाहू शकणार नाही. Yes, we cannot live happily with other people. दुसऱ्या लोकांबरोबर आपण आनंदी राहू शकत We नाही. may be always complaining about them. आम्ही त्यांच्याबद्दल नेहमी तक्रार करत असणार. We may be complaining always about the office, आणि ऑफिस बद्दल नेहमी आपण तक्रार करत राहणार. about the surrounding one, about our relatives, about our friends. आपल्या नातेवाईकांबद्दल, आपल्या मित्रांबद्दल, आपल्या जवळच्या लोकांबद्दल आपण तक्रार करत No राहणार. one is perfect in this world. आणि या जगामध्ये कोण परिपूर्ण नाहीये. Everyone has weaknesses. प्रत्येकामध्ये कमजोरी आहे. Yes, everyone makes mistakes. हो, प्रत्येक जण चुका करतात. But let us look good things. पण नेहमी आपण चांगल्या गोष्टीकडे पाहूया. Let us see good things. आपण चांगल्या गोष्टीकडे पाहूया. But at the same time, त्याच वेळामध्ये we have to be careful with bad people आपण वाईट लोकांबरोबर सुद्धा सावध असणं गरजेचं आहे. who will disturb our lives. जो आपल्या जीवनाला गोंधळून Yes, we have to be careful. त्या लोकांपासून आपण सावध असणं गरजेचं आहे. So
10 people scared around 20 lakh people. आणि फक्त 10 लोक 20 लाख लोकांना भीती गाठलेली होती. They came when they were sharing this report. All the 20 lakh people were hearing. ज्यावेळी 10 लोक हे त्यांची जे बोलत होते, जे सांगत होते, हे 20 लाख लोक घाबरून गेले होते. They were. The Bible says whole night they wept. आणि ते पवित्र शास्त्र सांगत होते की पूर्ण रात्रभर ते रडले. They couldn't sleep. ते झोपू शकले नाही. They are thinking about only giants. आणि ते फक्त दिप्पाड लोकांबद्दल विचार करत होते. Yes, they told that we are like locusts before them. आणि त्यांनी म्हणले आपण त्यांच्यासमोर टोळासारखं आहे. Yes, they will kill us. ते म्हणले ते आपल्याला मारून टाकतील. We cannot go against them. आपण त्यांच्या विरोधात जाऊ शकणार नाही. Nobody is thinking about the fruit. त्या ठिकाणी कोणी त्या फळाचा विचार करत नाहीये. Nobody is thinking about the rivers and the mountains and jungles. त्या डोंगराबद्दल, त्या जंगलबद्दल, त्या नद्यांबद्दल कोण विचार करत नाहीये. Only one problem. फक्त एकच समस्या आहे. That is giants. ते म्हणजे दिप्पाट लोक. They worry, Bapre, what to do now? That land has very giants. आणि ते म्हणत होते काय करायचं, त्या देशामध्ये खूप दिप्पाट अशी लोक आहेत. You know, evil report has more evil report has instant power. Evil report has instant power. It will affect very soon. आणि जो वाईट जी बातमी येते ती खूप लवकर त्वरित आपल्यावर हल्ला करतो. You see, when you speak good things to the people, they don't receive it soon. ज्यावेळी तुम्ही चांगली गोष्टी लोकांना सांगता ती लवकर त्यांनी स्वीकारत नाही. But you tell about bad things, they will receive very soon. पण ज्यावेळी तुम्ही त्याच लोकांना ज्या वाईट गोष्टी सांगता ती खूप लवकर स्वीकारतात. You scare them, they will be scared very easily. तुम्ही त्यांना भीती घाला ती खूप लवकर भिवून जाते. But if you go and talk to them and encourage them, पण ज्यावेळी तुम्ही त्यांना जाता आणि त्यांचं उत्तेजन करता, they will not become fast very courageous. आणि त्यांनी खूप लवकर उत्साहित होत नाही. This is our tendency. आणि ही आपली मनोवृत्ती आहे. So when these 10 people were talking about evil things, ज्यावेळी 10 लोक वाईट गोष्टी बोलत होते, lakhs of people were scared. लाखो लोक घाबरून गेले होते. Yes. And let's go ahead and read other verses. आता पुढे आपण जाणार आहे आणि वाचणार आहे. Numbers 13:30. आणि गणना आहे 13 अध्याय आणि 30 वचन. Numbers 13:30. गणना आहे 13 अध्याय आणि 30 वचन. And Caleb stilled the people before Moses and said, "Let us go up at once and possess it, for we are all able to overcome it." तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिंमत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. See, people wanted to go back to Egypt. लोकांना पुन्हा मिस्र देशामध्ये जायचं होतं. But Caleb is saying here, पण कालेब या ठिकाणी म्हणत आहे, let us go up. आपण पुढे जाऊया. Let us go up. आपण पुढे जाऊया. Giants may be there, तिथं दिप्पाट लोक असू शकतील, but we will go पण ahead. तरी सुद्धा आपण पुढे जाऊया. We are able to overcome it. आणि त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आपण समर्थ आहे. One man, फक्त एक माणूस, Caleb. कालेब. And later in 14th chapter we see when Joshua also stood with Caleb. आणि 14व्या अध्यायामध्ये आपण पण पाहताय की योशुआ कालेब बरोबर उभा राहिला. They both are encouraging the people. आणि हे दोन्ही लोकांना प्रोत्साहित करत होते. In verse number 31, see what he says. But the men that went up with him said, "We be not able to go up against the people, for they are stronger than we." आणि 21 वचनामध्ये सांगत आहे, पण जे पुरुष त्यांच्या बरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुलीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलदायी आहे. See, two people are saying, "Let us go up." दोन लोक म्हणत आहे आपण चढाई करूया. And lakhs of people are now telling, "Let us go back." आणि लाखो लोक म्हणत आहेत आपण पुन्हा मागे जाऊया. So this is 2 versus 10 or 2 versus lakhs of people. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो दोघांविरुद्ध 10 लोक किंवा दोघांविरुद्ध लाखो लोक. If you and we were there, what we would have done? जर त्या ठिकाणी जर आपण असतो तर आपण काय केलं असतो. Usually we go with the majority. तर आपण नेहमी जे मेजॉरिटी लोक आहेत त्या लोकांबरोबर आपण जातो. What we say? आपण काय म्हणतो, No, see, all of them are telling we'll go back. Come, let us go back. ते सर्व लोक म्हणत आहे आपण पुन्हा मागे जाऊया, तर आपण पुन्हा मागे जाऊया. What we only 2 people will do? आपण दोनच लोक आपण काय करू शकतो. We would have failed. आणि आपण अपयश ठरलो. But Caleb and Joshua
Joshua, they were not like that. पण कालेब आणि यहोशुआ तसे नव्हते They were very bold. आणि ते खूप धाडशी लोक होते They are the people with faith. आणि ते विश्वासाने भरलेली अशी लोक होती. What happened in verse number 32? आणि 32 वचनामध्ये काय घडते आपण पाहूया. And they brought up an evil report of the land which they had searched unto the children of Israel, saying, the land through which we have gone to search it is a land that eateth up its inhabitants thereof, and all the people that we saw in it are men of great stature. त्याचप्रमाणे जो देश फिरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश फिरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणार आहे. तेथे आम्ही पाहिले सर्व लोक मोठे दिप्पाट आहेत. And there we saw the giants, the sons of Anak, which come of the giants, and we were in our own sight grasshoppers, and so we were in their sight. तिथे नेफ्लियम म्हणजे नेफ्लिय घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्याच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखी दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. How they are looking at themselves now. आणि या ठिकाणी त्यांनी स्वतःला कसं पाहत आहेत. They look as if they are grasshoppers. त्यांनी स्वतःला एक टोळासारखं त्यांनी समजून घेत आहेत. But God wants to give them the best. तरी सुद्धा देवाला त्यांना उत्तम द्यायचं होतं. My dear people of God, माझे प्रिय लोक, our lives are filled with challenges. आपलं जे जीवन आहे हे आव्हानानं भरलेलं आहे. Our lives are not easy. आपलं जीवन हे सोपं नाहीये. Problems may be there, समस्या असणार आहेत. but we should not go back. तरी सुद्धा आपल्याला मागं जायचं We नाहीये. should go ahead. आपल्याला पुढे जायचं आहे. We should not be scared. आपल्याला घाबरून जायचं नाहीये. We should make the ways where there are no ways. आपल्याला त्या ठिकाणी मार्ग बनवायचे ज्या ठिकाणी मार्ग नाहीये. There may be mountains and valleys. त्या ठिकाणी दरी असतील किंवा डोंगर असतील. Yes, we have to go through them. आपल्याला त्यातून जायचं आहे. God has kept something best on the other side. आणि त्याच्या पुढच्या बाजूला देवानं काय तर खूप उत्तम असं ठेवलेलं आहे. Today in this pandemic period, आणि या जे वेळामध्ये आपण जात आहे, or there may be any other challenges in your lives, किंवा या तुमच्या जीवनामध्ये दुसरे काही आव्हान असतील, don't be scared. तुम्ही घाबरून जाऊ नका. Go ahead. पुढे जावा. Best things are waiting for you. आणि तुमच्यासाठी उत्तम गोष्ट वाट पाहत आहे. Don't stop. या ठिकाणी थांबू नका. Don't go back. तुम्ही मागे फिरून जाऊ नका. Don't settle for the least. आणि थोडक्यासाठी तुम्ही राहू नका. Why to take risk now? This much is enough, God. आपण आपल्याला रिस्क का घ्यायचा एवढंच बास आहे माझ्यासाठी. No. नाही. God is waiting for the brave people. आणि जे धाडशी लोकांची वाट पाहत आहे. Yes, only brave people can do greater things for फक्त God. धाडशी लोक देवासाठी काहीतरी उत्तम बनवू शकतात. Yeah, if you are just scared, if you are not doing anything, nothing will happen in your life. जर तुम्ही फक्त भिवून जर तुम्ही बसला असणार तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीच करू शकणार See नाही. what happened in the next chapter. आणि पुढच्या जे अध्यायामध्ये काय घडते आपण पाहणार Number आहे. 14, verse number 9. 14 अध्यायाने 9वा वचन आपण पाहणार आहे. 14:9. गणनाचं 14 आणि 9वा वचन आपण पाहणार आहे. Only rebel not you against the Lord, neither fear you the people of the land, for they are bread for us. Their defenses departed from them, and the Lord is with us. Fear them not. तुम्ही परमेश्वराच्या विरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भविष्य होते. त्याचा आधार तुटला आहे पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे, त्याची भीती बाळगू नका. Amen. See what Joshua and Caleb they are telling. या ठिकाणी यहोशू आणि कालेब काय सांगत आहे. Yes, don't be afraid of them. त्या लोकांची तुम्ही भीती बाळगू नका. They are telling they are bread for us. ते म्हणजे आपल्यासाठी ते फक्त भाकर आहे. Yes, we will eat them. आपण त्यांना खाऊन टाकणार आहे. Don't be scared. तुम्ही त्यांना घाबरून जाऊ नका. We will go against them. आम्ही त्यांच्या विरुद्धच जाऊया. In verse number 10. आणि 10व्या वचनामध्ये सांगत आहे. But all the congregation bare stone them with stones, and the glory of the Lord appeared in the tabernacle of the congregation before the children of Israel. पण सर्व मंडळी म्हणू लागली की ह्यांना दगडमार करा. त्या दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले. See, people, they don't want to go ahead. लोकांना पुढे जायचं नव्हतं. They just want to go back to Egypt. त्यांना पुन्हा मिस्र देशामध्ये जायचं होतं. They took stone and they wanted to beat Moses, Joshua and Caleb.
त्यांनी दगड हातात घेतले आणि मोशेला आणि कालेब आणि योशाला मारायचा प्रयत्न केले. God has to intervene there. आणि त्या ठिकाणी देव मध्ये पडला Yes, God's glory appeared in the tabernacle. आणि त्या दर्शन मंडपात देवाचं तेज त्या ठिकाणी त्यांनी लोकांनी पाहिलेले होते. My dear people, we should keep looking at the promises of God. आणि माझे प्रिय लोक, आपण फक्त देवाचे जे वचन आहे त्या ठिकाणी आपण पाहण्याची What गरज is the आहे. promised land for us? आणि आपल्यासाठी वतन देश काय आहे? Yeah, what is the promised land? आणि आमच्यासाठी वतन देश काय आहे? For us, His promises are the promised land. आणि त्याच्यासाठी आपला जो करार आहे तो आपला वतन देश आहे. You may be living in villages, तुम्ही गावामध्ये राहत असशील, but God will give you best things. पण त्या ठिकाणी सुद्धा देव तुम्हाला उत्तम देणार आहे. You may be living in the cities, तुम्ही शहरांमध्ये राहत असणार, God will give the best things. देव तुम्हाला उत्तम असं देणार आहे. You may be doing small work or bigger work, but God will give you the best things. तुम्ही लहान किंवा मोठी गोष्ट काम करत असणार तरी सुद्धा देव तुम्हाला उत्तम गोष्ट देणार आहे. The only thing is that you should not be scared. फक्त एक गोष्ट, तुम्ही घाबरून जाऊ नका. There may be challenges, तुम्हाला आव्हान असणार आहे, but keep on believing God's promises. पण नेहमी देवाच्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवत राहा Fill your heart daily with His promises. आणि त्याच्या अभिवचनानं स्वतःचा अंतःकरण तुम्ही भरत राहा. Don't always meditate about your problems. फक्त तुमच्या समस्याच्या ह्याच्यावरती तुम्ही मनन करत राहू नका. Yeah, you have only this problem, like these people. या लोकांसारखं माझ्यामध्ये हे समस्या आहे, ते समस्या आहे, हे विचार करत राहू नका. But पण look at the good promises in the देवाच्या Bible. ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट तुम्ही पहा, Meditate on them, त्याच्यावर तुम्ही मनन करा and your life will be transformed. आणि तुमचं जीवन बदलणार आहे. You know, in Exodus 3:8. आणि निर्गम 3:8 मध्ये सांगितलेलं आहे. Exodus 3:8. आणि निर्गम 3:8 मध्ये सांगितलेलं That's a आहे. very beautiful verse. आणि खूप चांगलं असं वचन आहे. So I have come down to deliver them out of the hand of the Egyptians, and to bring them up from that land to a good and large land, to a land flowing with milk and honey. त्या मिस्रच्या हातातून सोडावे आणि त्या देशातून चांगल्या मोठ्या देशात दूध मधाचे प्रवाह जिथे वाहत आहे त्या देशात, म्हणजे कनानी, हिती, अमोरी, परिजी, हिवी व योबीस या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. What it says, what the Lord is saying here. आणि या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे? Lord told Moses, परमेश्वर मोशेला सांगत आहे, I want to bring them up मला त्यांना बाहेर घेऊन यायचं आहे. from. या ठिकाणी, Yes, I want to bring them up from. या ठिकाणी पासून त्यांना वरती आणायचं आहे. See, from and then to. Both are there. या ठिकाणी पासून त्या ठिकाणी पर्यंत हे दोन गोष्टी Yes, आहेत. God is not telling that I will just bring them from there and enough. देव फक्त म्हणत नाही मी या ठिकाणीतून त्यांना काढणार आहे. Just imagine मी फक्त कल्पना करा, somebody fell in the ditch. एका खोल ह्याच्या दरीमध्ये कोणतं पडलेलं आहे. I go there and I will lift him up and I will rescue him. त्या खड्ड्यातून त्याला मी बाहेर काढतो And finish. My duty is over. आणि माझं काम संपलेलं आहे. Then I tell him, okay, Baba, you go. You take care of yourself. आणि मी त्याला म्हणणार तू आता तू तुझी स्वतःची काळजी घे. God didn't do that work. आणि परमेश्वरानं अशी केलेली नाहीये. God removed from Egypt देवानं त्याला मिस्र देशातून काढलेला आहे and brought them to the promised land. आणि जे वतन देश आहे त्या ठिकाणी घेऊन गेलेला So आहे. God will do both the things. आणि परमेश्वर दोन्ही गोष्ट करतो. From this place to that place. या ठिकाणी वरून त्या ठिकाणी पर्यंत घेऊन जातो. From bad place to the good place. वाईट गोष्टीपासून चांगल्या गोष्टीपर्यंत घेऊन जातो. That's how our God wants to work in our lives. आणि अशा प्रकारे देव आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. From sinful life to the eternal life. आणि पापमय जीवनातून सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जातो. But how many of us are enjoying पण याचा आपण किती आनंद घेतो? from the life of curse to the life of blessings? श्रापाच्या जीवनातून आशीर्वादाच्या जीवनापर्यंत कोण प्रवास But करतो? how many people are enjoying blessings? पण किती लोक आशीर्वादाचं जीवन जगत आहेत? From sickness to the life of health. जे Azarpas. आजारपासून आरोग्याचं जीवन कोण जगत आहे? But how many Christians are living a divine health? पण किती ख्रिस्ती लोक हे चांगलं जीवन जगत आहेत? From poverty to riches. गरिबीतून चांगल्या श्रीमंतीचं जीवन कोण जगत आहे? God didn't say, I will just bring you out from poverty. देव म्हणत नाही मी फक्त तुला गरिबीतून बाहेर No, काढणार, even He will take you to the riches. तर त्या श्रीमंती समृद्धीपर्यंत पण तो घेऊन जातो. So why we are not enjoying riches? मग आपण त्या समृद्धीचा आनंद का घेत नाहीये? Where we failed? आपण कुठल्या ठिकाणी अपयश ठरत आहे? Just think about these 10 spies. या 10 लोकांचा तुम्ही विचार करा, What they did. त्यांनी काय केलेलं आहे. They
their hearts were filled with evil things. त्यांचं अंतःकरण जे होते ते वाईट गोष्टीनं भरून होते. Fill your heart with good things. तुमचं अंतःकरण चांगल्या गोष्टीनं तुम्ही भरून घ्या. Yeah, fill your hearts with God's promises. आणि देवाच्या अभिवचनानं तुमचं अंतःकरण भरून ठेवा. And you will enjoy the best things. आणि तुमच्या जीवनामध्ये उत्तमाचा गोष्ट तुम्ही याचा आनंद घेणार. You will receive blessings. तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार. You will receive health. आणि तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार. You will receive riches. आणि समृद्धी तुमच्या जीवनामध्ये You येणार. will receive a holy life. You will live a holy life. आणि तुम्ही एक पवित्र जीवन जगणार. Try to look unto the Lord. आणि तुम्ही देवाकडे पहा. You know, in Psalm 68 verse 19, आणि स्तोत्र संहिता 68:19 मध्ये सांगितलेलं आहे. Bible says here, "Blessed be the Lord, who daily loads us with benefits, the God of our salvation." प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिन आमच्यावर वाहतो. देव आमचे तारण आहे. Yes, the Lord loads us daily with benefits. आणि देव प्रतिदिन आमच्या भार वाहतो. Here it says profits. He will load us with profits. आणि या ठिकाणी देव आपल्याला फायदा. फायद्यानं भरत जातो. How? Not once in a month. फक्त हे महिन्यातून एकदा नाही. Not only on the salary day. फक्त ज्या दिवशी पगार मिळतो त्या दिवशी नाही. Only on that day profit and afterwards only loss. फक्त त्या दिवशी आपल्याला फायदा होत आहे, त्यानंतरचे दिवस आपल्याला नुसतं नुकसान होत जातं. No, Bible says नाही, पवित्र शास्त्र सांगतं every day, प्रत्येक दिवस, every day, प्रतिदिन He will load you with benefits. तो आमच्यावरती जो फायदा आहे ना तो आपल्याला भरत If जातो. you believe this verse, या वचनावर जर तुम्ही विश्वास ठेवता definitely every day will have benefits. तर खरोखर प्रति दिवस तुमच्यामध्ये फायदा असणार आहे. Or if you are looking at salary, जर तुम्ही फक्त आपल्या पगारावर जर तुम्ही लक्ष ठेवत असणार, only once in a day, once in a month you will have. फक्त महिन्याच्या एक दिवसामध्ये तुम्हाला आनंद मिळणार But आहे. you should say, पण तुम्ही नेहमी म्हणायला पाहिजे, today is Sunday, आज रविवार आहे God will load me with benefits. आणि देव आज मला जे आहे फायद्यानं भरणार You आहे. should think like this. तुम्ही असा विचार करणे गरजेचं From आहे. where benefit will come for आणि me. कुठून माझ्यासाठी फायदा येणार Oh, आहे. God is going to bring benefit today. आणि देव माझ्यासाठी फायदा घेऊन येणार आहे. And tomorrow, Monday. आणि उद्या सोमवार आहे. And again you should meditate like this. आणि पुन्हा तुम्ही असं मनन करणं गरजेचं आहे. Today is Monday, God is going to give me profit. आणि आज जो आहे सोमवार आहे, तर आज सुद्धा देव मला भार देणार So आहे. don't look at the salary, but look at God's promises. तर तुम्ही आपल्या पगारावर लक्ष ठेवू नका, तर देवाच्या वचनाकडे तुम्ही किंवा त्याच्या अभिवचनावर तुम्ही लक्ष ठेवा. You do your work. तुम्ही तुमचं काम करा. You should go to your duty. तुम्ही तुमच्या कामाकडे जावा. But don't depend on your work. पण तुमच्या कामावर अवलंबून राहू नका. But your salary comes from the Lord. पण तुमचा पगार हे देवापासून येतो. Your job will not fulfill your stomach. तुमचा पगार, तुमचा जो काम आहे तुमचं पोट भरणार नाहीये. It's only God. तो फक्त देव आहे. It's only God. आणि तो फक्त देव आहे. See, because those people didn't believe, पहा, त्या लोकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून they spoke evil report. ते वाईट गोष्टी बोललेल्या आहेत. You know what happened? माहिती आहे काय घडलेलं They आहे? are very close to the promised land, ते त्या वचन देशाजवळ होती, but पण they lost it. ते त्यांनी गमावून टाकली. How? का? Let us read that verse. आणि आपण ते वचन वाचणार आहे. Numbers 14:24. आणि ते गणना 14 आणि 24 वचन आपण वाचणार आहे. Numbers 14:24. गणना याचा 14 अध्याय आणि 24 वचन. But my servant Caleb, because he had another spirit with him, and has followed me fully, him will I bring into the land whereunto he went, and his seed shall possess it. तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशाची वचन होईल. See, now God is telling, या ठिकाणी देव म्हणत आहे, I will give that land to Caleb. मी हा जो देश आहे मी कालेबला देणार आहे. Yeah, another verse is there. God says, I will give that land to Joshua. आणि दुसरं एक वचन आहे त्या ठिकाणी म्हणत आहे की हा जो जमीन आहे मी योशूला देणार आहे. Only I will give this land for 2 people. हा जो वचन देश आहे मी फक्त या 2 लोकांना देणार आहे. And these people will not see the land. आणि हे जे लोक आहेत ते देश पाहणार नाहीये. Read verse number 33. आणि 33 वचन आपण वाचणार आहे. Numbers 14:33. गणना 14 आणि 33. And your children shall wander in the wilderness 40 years, and bear your whoredoms until your carcasses be wasted in the wilderness. तुमची प्रथे या रानात नष्ट होईपर्यंत 40 वर्ष तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत 40 वर्ष तुमची मुले बाळे तुम्ही केल्या विश्वासघाती शिक्षा भोगतील. रानात भटकणाऱ्या मेंढपाळासारखी होती.
See, they didn't believe God. That's why God is telling your children will wander for 40 years in the jungles. आणि त्यांनी देवावरशी विश्वास ठेवला नाही म्हणून 40 वर्ष त्यांनी त्या जंगलामध्ये भटकणार होते. See, they were very close to the promised land. आणि त्या वचन देशाजवळ खूप होते. But God took them away from the promised land. पण त्या देशातून देवाने पुन्हा त्यांना मागे घेऊन आलेलं आहे. 40 years. आणि 40 वर्ष They were roaming in the wilderness. त्या अरण्यात त्यांनी नुसतं फिरत होती. Because कारण they didn't see good in others. त्यांनी दुसऱ्यांमध्ये चांगली गोष्ट पाहिलेली They नव्हती. didn't see good of the land. त्यांनी त्या जमिनीचं चांगली गोष्ट पाहिलेली नव्हती. My dear people of God, आणि माझे देवाचे प्रिय लोक, let us see good in the people. लोकांमध्ये चांगली गोष्ट आपण पाहावी. Let us see good in the land. आणि त्या जमिनीमध्ये चांगली गोष्ट पाहूया. Read verse number 34. आणि 34 वचन आपण वाचणार आहे. After the number of days in which you have searched the land, even 40 days, each day for a year shall you bear your iniquities, even 40 years, and you shall know my breach of promise. देश हेरावायला जे 40 दिवस लागले त्यातील प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष, त्या हिशोबाने 40 वर्ष तुम्ही आपल्या दुष्कर्माच्या भार व्हाल आणि माझा विरोध तुम्हाला भोगेल. See what it says here. या ठिकाणी काय म्हणत आहे? 40 days you people search the land. 40 दिवस तुम्ही त्या जमिनीचा शोध घेतलेला आहे. Still you don't want to believe. तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. So because of that, त्यासाठी you will wander for 40 years. 40 वर्षासाठी तुम्ही भटकणार आहे. One day you will become, करत आहे 1 year you will wander. आणि त्याबद्दल तुम्ही 1 वर्ष भटकणार आहे. So for 40 years for 40 days. आणि 40 दिवसासाठी त्यांनी 40 वर्ष त्यांनी भटकली. Why this punishment? आणि हा शिक्षा का होतो त्यांच्यासाठी? Breach of promise. They have broken the promise. They failed to believe in the promise. कारण जे अभिवचन, जे वचन देवाने दिलेले होते ते त्यांनी तोडलेले होते. Promises were very close, but they did not receive. आणि जे अभिवचन जे देवाने त्यांना दिलेले होते त्यांनी स्वीकारले नाहीत, तर त्यांनी त्याला नाकारले So होते. around 39 years they started roaming. आणि 39 वर्ष त्यांनी नुसतं भटकत होते. Because of people, लोकांसाठी Joshua, Caleb also didn't get the promise. योशुआ आणि कालेबला सुद्धा त्यांना वचन देश मिळाले नाही. See, sometimes righteous people also will suffer because of evil people. हा नीतिमान लोक सुद्धा इने वाईट लोकांसाठी इने शिक्षा भोगतात. God didn't tell them, only you 2 people go, let them roam, let them wander. देव असं म्हणलेलं नाही, फक्त तुम्ही 2 लोक तुम्ही ते वचन देशामध्ये जावा आणि बाकीचे राहिले लोक आहेत तुम्ही भटकू दे. But God needs leaders. पण देवाला जे आहे त्यांना लीडरची गरज आहे. You know, sometimes when the church is not ready, God will not bless the church. ज्यावेळेस मंडळी तयार नसते त्यावेळेस देव मंडळीला तयार आशीर्वाद करत If नाही. only pastor is ready and church is not ready, we don't receive blessings. फक्त पास्टर तयार आहे आणि मंडळी जर तयार नसेल तर आपल्याला आशीर्वाद मिळत नाही. Church should be ready. मंडळी सुद्धा तयार असणं God गरजेचं आहे. prepares everyone. आणि देव प्रत्येकाला तयार करतो. So today, positive thinking versus believing in the promises of God. आणि जे सकारात्मक विचार करणं आणि देवाच्या अभिवचनावर विचार करणं हे आपण पाहणार आहे. Positive thinking will fail. आणि जे सकारात्मक विचार आहे ते कधी कधी आपल्याला अपयश ठरू शकतो. Yes, positive thinking will fail. सकारात्मक विचार आहे ते आपल्याला अपयश ठरू शकतो. But believing in the promises of God will never fail. पण देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवणं आपल्याला कधी अपयश ठरू शकणार So नाही. believe in the promises of God. तर नेहमी देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवा. There may be giants, there may be hindrances. तिथं आपल्याला दिप्पाट लोक असतील किंवा आपल्याला विचलित करणारी आत्मा असतील. And follow the Lord wholeheartedly. आणि पूर्ण अंत करणाऱ्या देवाचा पाठलाग तुम्ही करा. In Joshua 14:14. आणि योशुआ 14:14 मध्ये सांगितलेलं आहे. Their Bible says like this. आणि या ठिकाणी बायबल आपल्याला सांगत आहे. So Hebron has belonged to Caleb, son of Jephunneh, the Kenizzite, ever since, because he followed the Lord, the God of Israel, wholeheartedly. म्हणूनच कनिजी यफुनेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे. याचे कारण इस्रायलचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. Yes, he followed God wholeheartedly. आणि तो पूर्ण अंतःकरणाने देवाचा पाठलाग केला. We need to follow God wholeheartedly. आणि पूर्ण अंतःकरणाने आपण देवाच्या मागे चालणं And गरजेचं they आहे. learn to wait upon the Lord. आणि देवाच्या वचनावर त्यांनी वाट पाहत होते. Even though it is late, जरी ती उशीर झाला असेल. your victory is not in time, your victory is in your faith. आणि तुमचा जो विजय आहे तुमच्या वेळेवर नसतो तर अवलंबून नसतो तर तुमच्या विश्वासावर अवलंबून Yes, असतो. if you believe,
victory is yours. जर तुम्ही विश्वास ठेवतात तर विजय तुमचा आहे. You know, after 40 years of wandering, आणि 40 वर्ष भटकून झाल्यानंतर they came to the promised land. ते त्या वतन देशामध्ये आले. Now Joshua and Caleb, they are 80 and 85 years old. आणि योशुआ आणि कालेब हे 80 आणि 85 वर्ष होती. At that age, they possessed the land. आणि त्या वयामध्ये त्या वतन देशाचं त्यांनी मालक झाले. God doesn't look at your age. आणि देव तुमच्या वयाकडे पाहत नाही. God looks at your faith. देव तुमच्या विश्वासाकडे पाहतो. If you believe, जर तुम्ही विश्वास ठेवता, you may be in any age, तुम्ही कुठल्याही वयामध्ये असू द्या, God will give you. देव तुम्हाला देणार आहे. Yes, God will give you. आणि देव तुम्हाला देणार Your आहे. faith is important. आणि तुमचा विश्वास हे महत्वाचा आहे. Wait upon the Lord. आणि तुम्ही देवावर वाट पहा. When people don't support you, God will support you. Keep going ahead. ज्यावेळेस लोक तुमचं सहाय्य करत नाही तर तुम्ही देवावर अवलंबून राहा. देव तुम्हाला पुढे घेऊन जाणार You know, आहे. all these people didn't support Moses and Joshua and Caleb. आणि सर्व लोक होते ते मोशेला, कालेबला आणि योशुआच्या जवळ नव्हती. They didn't. People didn't support them, लोकांनी त्यांना सहकार्य केले नव्हते. but पण they believed God. ते देवावर विश्वास ठेवले. They didn't say these people are bad. Let us leave them. ते असे म्हणले नाहीत हे लोक वाईट आहेत, आपण त्यांना सोडून जाऊया. They didn't argue with God. God, why we have to wander 40 years? We didn't do anything. ते देवाबरोबर भांडले नाहीत की आम्ही काय केलं, या लोकांनी केले, आपण का 40 वर्ष भटकू? Let them wander. We will go in the land. ते लोक भटकू दे, आम्ही त्या वतन देशामध्ये जातो. They were righteous leaders. ते नीतिमान असे लीडर्स होते. They are not to enjoy the blessings. ते त्या आशीर्वाद मिळवून आनंद करण्यासाठी नव्हते. They were for the people. ते त्या लोकांसाठी उभा होते. That is the right kind of leadership. आणि तो खरापणाचा लीडरशिप आहे. They are not for the vision, ते त्या विजन साठी थांबलेले नव्हते. but their vision is the people. पण त्यांचं विजन जो होते ही लोक होते. That is the true leadership. आणि हेच ट्रू लीडरशिप आहे. So God is the fulfiller of His promises. आणि देव आपला अभिवचनाचा परिपूर्ण तो करतो. He will fulfill His promises. आणि तो आपला अभिवचन नेहमी पूर्ण करतो. Don't be frustrated. तुम्ही घाबरून जाऊ नका. खिन्न होऊ नका. खिन्न होऊ नका. Your blessings are waiting for you. तुमचा आशीर्वाद तुमचा वाट पाहत आहे. Focus on Jesus. आणि तुम्ही तुमचं लक्ष येशूवर केंद्रित करा. Look unto the Jesus. आणि तुम्ही देवाकडे पहा. Fill your heart with good things. आणि तुमचं अंतःकरण चांगल्या गोष्टीनं भरून Speak टाका. good things. नेहमी चांगलं बोला. See only good things in the people. आणि लोकांमध्ये नेहमी चांगल्या गोष्टी पहा. You will enjoy your life. आणि तुमचा जीवनाचा आनंद तुम्ही घेणार May आहे. God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद करू. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. Loving Heavenly Father, we want to thank you for this day. प्रेमळ पिता, तुझ्या या दिवसासाठी तुला धन्यवाद You are देतो. amazing God. तू अद्भुत असा देव आहेस. Lord, we fail to receive the blessings. आणि तुझं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अपयश ठरतो. It is because of our hearts. हे आमच्या अंतःकरणाच्या कारणामुळे It आहे. is because of our words. हे आमच्या शब्दामुळे होत असतो. We fail to see good in the people. लोकांमध्ये चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही अपयश ठरतो. You forgive us, Lord. तू आम्हाला क्षमा कर. From today onwards, आणि आजपासून we will see good in the people. आम्ही लोकांमध्ये चांगली गोष्टी पाहणार आहे. And even we will fill our hearts with good things. आणि चांगल्या गोष्टीने सुद्धा आम्ही आमचं अंतःकरण भरून Lord, घेणार I आहे. pray for everyone who is watching right now. आणि प्रभू, जे सर्व लोक जे पाहत आहेत त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. Lord, you touch their hearts. प्रभू, त्यांचे अंतःकरण तू स्पर्श कर. Holy Spirit, you convict them. प्रभू, पवित्र आत्मा त्यांना तू खात्री दे. They will come to know their mistakes. त्यांची चुका त्यांना समजून They दे. may come to know their sins. त्यांचे पाप त्यांना जाणून दे. Convict, Holy Spirit. आणि त्यांना खात्री करून दे. Lord, you will bring us from the sinful life and you will lead us to the holy life. आणि प्रभू, तू पापमय जीवनापासून तू आम्हाला काढणार आहेस आणि पवित्र जीवनापर्यंत तू आम्हाला घेऊन जाणार We want आहेस. to thank you, Lord. आम्ही या गोष्टीसाठी तुला धन्यवाद देत We आहे. give you glory. तुला गौरव देत आहे. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. Amen. आमेन.